मॉर्निंग फ्रेंड्स, आज आपण नेक्स्ट कॉन्सेप्ट बनणार आहोत 10.2 स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी. आता लास्ट लेक्चरला आपण बघितलं की वॅक्सिनेशन हे काय आहे आणि वॅक्सिनेशनमध्ये कुठ प्रकारच्या वॅक्सिन्स आहेत, त्या प्रेग्नन्सीमध्ये सेफ आहेत की सेफ नाही आहेत, कुठल्या सेफ आहेत मग कुठल्या सेफ नाही आहेत, ह्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण घेतली आणि मला वाटतं तुम्ही होमवर्क पण पूर्ण केला असावा. आज जो कॉन्सेप्ट बघणार आहोत आपण तो आहे स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी. स्टेट बोर्डचा ह्या चॅप्टरमधला सगळ्यात फेवरेट क्वेश्चन असेल तर तो हा आहे. स्केच अँड लेबल स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी हा क्वेश्चन आत्तापर्यंत भरपूर वेळा विचारलेला आहे. त्यामुळं सगळ्यांनी फिगर 10.1 स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी ही डायग्रॅम स्केच करा, लेबल करा आणि चांगली लक्षात ठेवा. आता सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळी एखादा पॅथोजन, एखादा अँटीजन ज्यावेळी आपल्या बॉडीमध्ये येतो आहे त्यावेळी पटकन आपली इम्युनी सिस्टीम सेन्सिटाईज होते आणि ती त्याच्या अगेन्स्ट काय तयार करते, अँटीबॉडी. आणि हीच ती अँटीबॉडी दिसायला कशी असते, तिचा शेप कसा असतो, त्याच्यामध्ये कुठले कुठले घटक आहेत, कुठले कुठले कंपोनंट्स आहेत, ह्याची चर्चा आज आपण करणार आहोत. तर स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी खूप महत्त्वाचा कॉन्सेप्ट आहे ह्या टॉपिकमधला. आपण पाहूया, डिस्कस करूया. अँटीबॉडीज आर ग्लायकोप्रोटीन विच आर हाय स्पेसिफिक टू स्पेसिफिक अँटीजन. खूप छान वाक्य आहे पहिलंच. ह्या ज्या अँटीबॉडीज आहेत ह्या ग्लायकोप्रोटीननं बनलेल्या आहेत. कशानं बनलेल्या आहेत, ग्लायकोप्रोटीन. आता ग्लायको म्हणजे ग्लुकोज किंवा कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन्स म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत की प्रथिनं, प्रोटीन्स म्हणजे ग्लायकोप्रोटीनं बनलेले आहेत. म्हणजे लक्षात ठेवा, ह्या जर फॉर्म व्हायच्या असतील तर आपल्या ह्याच्यामध्ये ग्लायकोप्रोटीनची आवश्यकता आहे. म्हणून लक्षात ठेवा, हे ग्लायकोप्रोटीन अंड्याचा जो पांढरा भाग असतो उकडल्यानंतरनं, मटण असेल, मच्छी असेल, डाळी असेल, ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. म्हणून डॉक्टर वरचेवर सांगत असतात की प्रोटीन्स खावा. तर का प्रोटीन्स खावा, तर त्याशिवाय ह्या अँटीबॉडीज फॉर्म होणार नाहीत. सो अँटीबॉडीज आर ग्लायकोप्रोटीन्स विच आर हाय स्पेसिफिक टू स्पेसिफिक अँटीजन. आता अँटीजन वेगवेगळे आहेत. आता कोरोना अँटीजन आहे, टायफॉईड अँटीजन आहे. प्रत्येक अँटीजन, प्रत्येक व्हायरस, प्रत्येक बॅक्टेरिया, प्रत्येक मायक्रो ऑर्गॅनिझम हा अँटीजन आहे. तर प्रत्येक अँटीजनची विशिष्ट अशी अँटीबॉडी तयार होते. म्हणजे अँटीबॉडीज काही एकाच प्रकारच्या नसतात, भरपूर प्रकारचे असतात. जितके अँटीजन तितक्या अँटीबॉडीजचे टाईप्स. आता जसं मी तुम्हाला एक उदाहरण देतो आहे, कुलपं भरपूर आहेत. आता तुमच्या कॉलनीमध्ये 20 घरं आहेत तर 20 कुलपं आहेत, बरोबर आहे. पण हे जे 20 कुलपं आहेत प्रत्येकाची किल्ली वेगळी आहे. समजते मी काय म्हणतो आहे? कारण का लक्षात ठेवा, प्रत्येक कुलूप वेगळं. कुलूप जरी सगळे सेम असले दिसायला, पण किल्ल्या मात्र काय आहेत, डिफरंट आहेत, बरोबर आहे. तसं लक्षात ठेवा, प्रत्येक जो डिसीज आहेत त्याचे जे पॅथोजन्स आहेत हे अँटीजन आहेत. आणि त्याच्या अगेन्स्ट ज्या काय अँटीबॉडी फॉर्म होणार आहेत त्यासुद्धा काय असणार आहेत, डिफरंट असणार आहेत, अलग असणार आहेत. सो दे आर हाय स्पेसिफिक टू स्पेसिफिक अँटीजन. दे आर ऑल्सो नोन ॲज इम्युनोग्लोब्युलिन्स. खूप महत्त्वाचं आहे. डार्क इंकनं स्टेन केलेलं आहे बघा. ह्यांना दुसरं नाव आहे अँटीबॉडीना, इम्युनोग्लोब्युलिन. दॅट इज त्याचा शॉर्ट फॉर्म आहे IgS. IgS म्हणजे काय, इम्युनोग्लोब्युलिन्स. प्रोड्यूस इन रिस्पॉन्स टू अँटीजेनिक स्टिम्युलेशन. ज्यावेळी अँटीजन येणार आहे आणि अँटीजन ज्यावेळी आपल्या इम्युनी सिस्टीमला स्टिम्युलेट करणार आहे, पटकन जो रिस्पॉन्स येणार आहे तो रिस्पॉन्स म्हणजे काय असणार आहे, इम्युनोग्लोब्युलिन्स, दॅट इज अँटीबॉडी. Antibodies are produced by plasma cells which in turn are formed by B lymphocytes. खूप छान वाक्य बघा, खूप महत्त्वाचं आहे. आता ह्या ज्या अँटीबॉडीज आहेत ह्या कोण फॉर्म करणार आहेत, तर प्लाझ्मा सेल्स. ठीक आहे. प्लाझ्मा सेल कुठले कुठले आहेत, तर नंबर 1 बी लिम्फोसाईड. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं. बी लिम्फोसाईड अँड टी लिम्फोसाईड. त्यातली महत्त्वाची आहे कुठली, बी लिम्फोसाईड. ही बी लिम्फोसाईड काय करणार आहे, अँटीबॉडी फॉर्म करणार आहे. The mature plasma cells produce antibody at extremely rapid rate, about 2000 molecules per second. काय रेट आहे बघा, एका सेकंदाला 2000 अँटीबॉडी
मॅच्युअर प्लाझ्मा सेल तयार करू शकते, फॉर्म करू शकते. आता 2000 मॉलिक्युल्स म्हणजे 2000 अँटीबॉडी पर सेकंड फॉर्म होतात. हे अँटीबॉडीचं स्ट्रक्चर आहे. पुढे बघणार आहोत आपण. स्ट्रक्चर बघा. अँटीबॉडी इज अ वाय शेप मॉलिक्यूल विच each immunoglobulin molecule is made up of 4 polypeptide chain. आता इथं जर तुम्ही लक्षात घेतलं तर ह्याच्यामध्ये हे वाय शेप आहे आणि ह्याच्यामध्ये 4 पॉलीपेप्टाइड चेन आहेत. नंबर 1 ही 1 2 3 आणि 4. किती चेन आहेत तर 4 आहेत. 1 2 3 4. सो अँटीबॉडी इज अ वाय शेप मॉलिक्यूल. हे पहिलं वाक्य लिहिणं गरजेचं आहे की अँटीबॉडीचा जो शेप आहे हा कसा आहे, वाय शेप आहे. ईच इम्युनोग्लोबिन मॉलिक्यूल इज मेड अप ऑफ 4 पॉलीपेप्टाइड चेन. आता इम्युनोग्लोबिन म्हणजेच काय, अँटीबॉडी. सो अँटीबॉडी मॉलिक्यूल इज मेड अप ऑफ 4 पॉलीपेप्टाइड चेन. There are 2 heavy chains that is H chains and 2 light chains that is L chain. आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं ज्या आतल्या साईडला आहेत येलो कलरच्या आणि ब्राऊन कलरचा जो टॉपचा पोर्शन आहे त्या सगळ्या हेवी चेन आहेत. आता हेवी म्हणजे दिसायला मोठे आहेत, हेवी चेन आहेत आणि हेवी ह्या वर्डचा पहिला अल्फाबेट एच आहे. सो एच चेन, त्याला आम्ही काय म्हणतोय, एच चेन, दॅट इज हेवी चेन. आणि त्याच्याच बाहेरच्या साईडला इथं दिसतात बघा छोट्याशा ह्या एवढ्याच अशा असणाऱ्या ह्या ज्या चेन आहेत त्यांना आम्ही काय म्हणतोय, लाईट चेन. म्हणजे 2 हेवी चेन 2 लाईट चेन. असं किती आहेत तर 4 आहेत, बरोबर आहे. सो देर आर 2 हेवी चेन्स एच चेन्स अँड 2 लाईट चेन्स. द 4 पॉलीपेप्टाइड चेन्स आर हेल्ड टुगेदर बाय डायसल्फाइड बॉन्ड. बघा आता ह्या 4 ज्या चेन आहेत, बाहेर असणाऱ्या लाईट चेन, आत असणाऱ्या मोठ्या हेवी चेन, ह्या एकमेकाला लिंक्ड आहेत. आता एकमेकाला जॉईंट झालेले आहेत म्हणजे काहीतरी बॉन्डिंग असणार आहे. आणि हे जे बॉन्डिंग आहे हे कुठल्या बॉन्डचं आहे रे, डायसल्फाइड बॉन्ड. म्हणजे बघा ह्याचा यस त्याचा यस, सल्फर सल्फर त्याच्यामध्ये असणारा बॉन्डिंग, ह्याला मी काय म्हणतोय, डायसल्फाइड बॉन्ड. आणि हे डायसल्फाइड बॉन्डिंग असल्यामुळं त्याचा एक विशिष्ट शेप आला आहे, त्या शेपला मी काय म्हणतोय, वाय शेप. आता मी तुम्हाला दाखवतो की डायसल्फाइड बॉन्डिंग नेमकं कुठं आहे. तर बघा इथं आहे बघा, एस 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 एस, इथं 2 आहेत, इथं 2 आहेत आणि इथं 2 आहेत. टोटल 6 डायसल्फाइड लिंकेज फॉर्म केलेले आहेत. आणि ह्या डायसल्फाइड लिंकेज जर नसत्या तर हा वाय शेप मेंटेन झाला नसता. हे लक्षात ठेवा, हे बारकावे आहेत, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला हे 4 चेन दाखवायचे आहेत, 2 हेवी 2 लाईट. ज्या लाईट आहेत त्या बाहेर दाखवायचे आहेत, बरोबर आहे. आणि ह्याच्यामध्ये किती बॉन्डिंग दाखवायचं आहे तर 6 बॉन्डिंग दाखवायचं आहे. हे कसला लिंकेज आहे तर डायसल्फाइड लिंकेज आहे. यस बॉन्ड यस बॉन्ड, ठीक आहे. तर हे तुम्हाला दाखवायचं आहे. पुढं so form a y-shaped structure. The region holding arm, the region holding together arms and stem of antibody is termed as hinge. बघा काय दिलेलं आहे, the region holding together arm and stem of antibody is termed as hinge. आता इथं तुम्ही बघताय जिथं ही हेवी चेन आहे, ह्या हेवी चेनचं स्टेम आणि ही आर्म जिथं आलेली आहे म्हणजे हा रिजन, हा रिजन, ह्याला आम्ही काय म्हटले, हिंज, ठीक आहे. जिथं स्टेम म्हणजे हा खालचा भाग आणि हा वरचा भाग, जिथं एकत्र आलेला आहे त्या रिजनला आम्ही काय म्हणतोय, हिंज. पुढं each chain of antibody include 2 distinct region, a variable region and constant region. आता प्रत्येक चेनमध्ये 2 भाग आहेत, हे खूप महत्त्वाचं आहे बघा. each chain of the antibody include 2 distinct म्हणजे अगदी व्यवस्थित दिसतात,
the variable region and the constant region. The variable region constitute the antigen binding site, that is paratope. This part of antibody recognize the bind to specific antigen to form an antigen antibody complex. Since most of antibodies carry two antigen binding sites, they are said to be bivalent. आता बघा मी परत सांगतोय, the variable region constitute the antigen binding site. आता इथं दोन रिजन आहेत प्रत्येक चेनमध्ये. मग ती लाईट असू दे किंवा हेवी चेन असू दे. आता बघा पहिला कुठला आहे बघा, व्हेरिएबल रिजन अँड द कॉन्स्टंट रिजन. आता इथं बघा, येस इथं दिलेलं आहे व्हेरिएबल रिजन. आता पहिल्यांदा आपण घेऊया हेवी चेन. हेवी चेन तुम्हाला दिसते येलो कलरची, आणि त्याचा जो वरचा रिजन आहे त्या रिजनचं नाव काय आहे, तर जो ब्राऊन कलरचा रिजन दिसतोय त्याला आम्ही काय म्हणतोय, व्हेरिएबल रिजन ऑफ द हेवी चेन, की जो ब्राऊन कलरनं दाखवला आहे, बरोबर आहे. आणि इकडं बघा लाईट चेनचा डार्क ब्ल्यू कलरनं दाखवला आहे, तो आहे व्हेरिएबल रिजन ऑफ लाईट चेन. समजतं का बघा. आता आपण काय बघतोय, हेवी चेनमध्ये दोन भाग आहेत जे दिसतात, एक म्हणजे ब्राऊन आणि दुसरा म्हणजे येलो. जो येलो आहे तो आहे कॉन्स्टंट रिजन ऑफ द हेवी चेन, आणि जो लाईट ब्ल्यू आहे जसा स्काय ब्ल्यू कलर दिसतोय बघा फेंट, तो काय आहे कॉन्स्टंट रिजन ऑफ लाईट चेन. समजतंय का बघा. मी परत सांगतोय, इथं दाखवलेला आहे हा जो रिजन आहे ब्राऊन, हा व्हेरिएबल रिजन आहे हेवी चेनचा. हा जो येलो कलर आहे हा काय आहे, कॉन्स्टंट रिजन आहे हेवी चेनचा. हा जो डार्क ब्ल्यू कलर दाखवला आहे हा व्हेरिएबल रिजन आहे लाईट चेनचा, आणि जो फेंट स्काय ब्ल्यू दाखवला आहे तो आहे कॉन्स्टंट रिजन ऑफ लाईट चेन. आता जर तुम्ही बघितलं, हे जे दोन व्हेरिएबल रिजन आहेत एच चेन म्हणजे हेवी चेनचे किंवा लाईट चेनचे, ह्या रिजनमध्ये अँटीजन बाइंडिंग साईट आहे. म्हणजे जो काय अँटीजन आहे त्या अँटीजनला बाइंड करण्यासाठी एक विशिष्ट जागा, विशिष्ट स्पेस किंवा विशिष्ट साचा इथं तयार केलेला आहे, बरोबर आहे. जसं लक्षात ठेवा की आपलं चप्पल किंवा आपला बूट आपलाच व्यवस्थित बसतो, तो दुसऱ्याला बसत नाही, कारण दुसऱ्याचा पाय बारका असतो किंवा आपल्यापेक्षा आणखीन मोठा असतो. जसं प्रत्येकाच्या पायाचं फिटिंग आहे त्यानुसार प्रत्येकाचा बूट आहे, बरोबर आहे. जसा अँटीजन असेल, जसे अँटीजन बाइंडिंग साईट असेल, त्याचप्रमाणे त्याची अँटीबॉडी बाइंडिंग साईट असेल, आणि ही साईट व्हेरिएबल रिजनवरती असते, एवढं लक्षात ठेवा. सो व्हेरिएबल रिजन हा अँटीजन बाइंड करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आहे, हे लक्षात ठेवा. आणि ह्या रिजनला आम्ही काय म्हणतोय, पॅराटोप. काय म्हणतोय, पॅराटोप. दिस पार्ट ऑफ अँटीबॉडी रिकग्नाइज अँड बाइंड टू स्पेसिफिक अँटीजन टू फॉर्म अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. आणि इथं ठरलेलं आहे, आता एक अँटीजन आहे, फॉर एक्झाम्पल कोरोनाचं अँटीजन आहे, त्याची साईट ठरलेली आहे. तो एक विशिष्ट अँटीबॉडीला काय झाला, बाइंड झाला. म्हणजे कोणाला बाइंड झाला, पॅराटोपला. ठीक आहे. सो दिस पार्ट ऑफ अँटीबॉडी म्हणजे हा जो पॅराटोप आहे हा काय करतोय, त्याची जी एक विशिष्ट अँटीजन बाइंडिंग साईट आहे त्याला रिकग्नाइज करतोय, तिथं तो बाइंड होतोय, आणि बाइंड झाल्यावर अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स फॉर्म होतोय. सिन्स मोस्ट अँटीबॉडीज कॅरी टू अँटीजन बाइंडिंग साईट. शक्यतो एखाद्या अँटीबॉडीला, ही बघा ही अँटीबॉडी आहे, हिला दोन साईट आहेत, एक इकडची आहे एक इकडची आहे. जर दोन असेल तर त्याला काय म्हणायचं, बायव्हॅलंट. म्हणजे लक्षात ठेवा, एक अँटीबॉडी ॲट ए टाईम दोन अँटीजनला खात्मा करते, किल करून टाकते. जर काही अँटीबॉडी त्यांना एकच असते तर त्याला म्हणायचं मोनोव्हॅलंट, काहींना तीन असते ट्रायव्हॅलंट, काहींना 4, 5, 6 असतील तर पॉलिव्हॅलंट. समजलं. म्हणजे किती साईट आहेत त्या अँटीबॉडीला हे ठरलेलं आहे. पुढं आता इथं खाली दिलेलं आहे, कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट IgG, IgA, IgM, IgD and IgE antibodies from internet, reference book,
टीचर अँड प्रिपेअर अ चार्ट पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन. आता ह्या आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या अँटीबॉडीज आहेत की ज्या अँटीबॉडीज वेगवेगळ्या अँटीजनला काय करतात, किल करतात. त्यातला पहिला म्हणजे IgG, IgA, IgM, IgD, IgE ह्या विशिष्ट आणि स्पेसिफिक मॅनरनं अँटीजनचा काय करत असतात, मुकाबला करत असतात. आता जो नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे तो आता आपल्याला बघायचा आहे, फॉर्मेशन ऑफ अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. आत्ताच मी सांगतोय की मगाशी आपण बघितलं इम्युनोग्लोब्युल्स म्हणजे आपण अँटीबॉडी बघितलं, तिचं स्ट्रक्चर बघितलं. त्या स्ट्रक्चरमध्ये लक्षात ठेवा एकूण 4 चेन आहेत. हे ग्लायकोप्रोटीनं बनलेलं आहे. प्रत्येक चेनमध्ये 2 भाग आहेत, एक म्हणजे व्हेरिएबल आर्म आणि दुसरी आहे कॉन्स्टंट आर्म. आणि जे 2 चेन म्हणजे हेवी आणि लाईटचे जे 2 व्हेरिएबल आर्म्स आहेत तिथं अँटीजन बाइंडिंग साईट आहे, त्यालाच आम्ही म्हणतोय पॅराटोप. जो रिजन अँटीजनचा तिथं बाइंड होणार आहे त्याला मी इपिटोप असं म्हणणार आहे, पुढं आपण लक्षात घेऊया. आणि तिथं हे बाइंडिंग होतं. एका सेकंदाला आपल्या बॉडीमध्ये ह्या ज्या बी लिम्फोसाइट्स आहेत, प्लाझ्मा सेल्स आहेत, ह्या 2000 अँटीबॉडी तयार करू शकतात. इतकी पोटन्सी, इतकी कपॅसिटी आपल्या इम्युन सिस्टीमची आहे. हे जे वाय शेप स्ट्रक्चर तयार झालेलं आहे अँटीबॉडीचं, हे डायसल्फाईड लिंकेजमुळे तयार झालेलं आहे किंवा तिथं डायसल्फाईड बॉन्ड पाहायला मिळतात, त्यामुळे त्याला प्रॉपर शेप आलेला आहे. ह्याच्यामध्ये 2 टोक आहेत बघा प्रत्येक चेनला, एक आहे एन टर्मिनल आणि दुसरा आहे सी टर्मिनल. जिथं हेवी चेन 2 पार्टना एकत्र करते, स्टेम आणि वरच्या पार्टला, त्याला आम्ही हिंज असं म्हणतोय. हे ग्लायकोप्रोटीन बनलेलं स्ट्रक्चर आहे, हे आपण मगाशीच बघितलं. आता आपण बघूया फॉर्मेशन ऑफ अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स हा कसा तयार होतो. स्टडी ऑफ अँटीजन अँटीबॉडी इंटरॅक्शन इज कॉल्ड सिरोलॉजी. हे एक मोठं बायोलॉजीमधलं आता सध्या जे डिमांड असणारं जे डिपार्टमेंट ते आहे सिरोलॉजी, जिथं अँटीजन अँटीबॉडीचा इंटरॅक्शनचा स्टडी केला जातो. ह्या सायन्सला आम्ही काय म्हणतोय, सिरोलॉजी. आता प्रत्येक देशामधले सिरोलॉजिस्ट किंवा सिरोलॉजी डिपार्टमेंट हे कोरोना व्हॅक्सिनच्या अगेन्स्ट व्हॅक्सिनेशनसाठी काय आहेत, प्रयत्नशील आहेत. ईच अँटीबॉडी इज स्पेसिफिक फॉर अ पर्टिक्युलर अँटीजन. कंबायनिंग साइट्स ऑफ अँटीजन कॉल्ड अँटीजेनिक डिटर्मिनंट, दॅट इज इपिटोप. आपण हे मगाशी बघितलं आहे. आता अँटीबॉडीमध्ये जी व्हेरिएबल आर्म आहे की जिथं ते अँटीजन येऊन बाइंड होणार आहे, बरोबर आहे. थोडक्यात हे एक कुलूप आहे, ठीक आहे. किल्ली म्हणजे कोण असणार आहे, अँटीजन. तर इपिटोप रिॲक्ट विथ द करस्पॉन्डिंग अँटीजन बाइंडिंग साईट ऑफ अँटीबॉडीज कॉल्ड पॅराटोप. समजलं. म्हणजे ते पॅराटोप आणि इपिटोप ह्याचं काय होणार आहे, कॉम्प्लेक्स फॉर्म, अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स फॉर्म होणार आहे. द अँटीजन बाइंडिंग साईट, त्याला आपण पॅराटोप असं म्हणतोय, आर लोकेटेड ऑन द व्हेरिएबल आर्म ऑफ द अँटीबॉडी. बघा मगाशी आपण बघितलं हे जे रिजन आहे त्याला आपण काय म्हणतोय, पॅराटोप, ठीक आहे. हा कशावरती आहे तर अँटीबॉडीवरती आहे. आणि जो काय अँटीजन असणार आहे, अँटीजन म्हणजे कोण, किल्ली, हे कुलूप आहे, ठीक आहे. तर त्याला आपण काय म्हणणार आहे, इपिटोप. द अँटीजन बाइंडिंग साईट पॅराटोप आर लोकेटेड ऑन द व्हेरिएबल रिजन ऑफ द अँटीबॉडी. स्मॉल व्हेरिएशन्स in the variable region make each antibody highly specific for a particular antigen. ह्याच्यामध्ये थोडेसे असे बदल असतात. जसं बघा किल्ली पण बघा, प्रत्येक कुलपाची किल्ली ही सेमच असते, पण त्याच्यामध्ये थोडासा बदल असतो. त्यामुळं त्या बदलामुळं ती किल्ली त्याच कुलपाला बसते, दुसऱ्या कुलपांना फिट होऊ शकत नाही. तसेच प्रत्येक व्हेरिएबल आर्मवरती थोडेसे असे बारकावे आहेत किंवा बारीक सारीक बदल आहेत. त्यामुळं प्रत्येक अँटीबॉडीची विशिष्ट अशीच अँटीजन असतो किंवा विशिष्ट अशीच अँटीजनशी ती बाइंड होते. द व्हेरिएबल रिजन एनेबल द antibody to recognize the specific antigen and bind to specific antigen in lock and key model, forming an antigen antibody complex. मी मग सांगितलं लॉक आणि की मॉडेल ह्याप्रमाणे ह्यांचं काय होतं, बाइंडिंग होतं. आता आपण खूप महत्त्वाच्या कॉन्सेप्टवर जातो आहे, अँटीजन ऑन ब्लड सेल्स. देर आर सेव्हरल नोन अँटीजन्स ऑन द सरफेस ऑफ ह्युमन RBCs. आपल्या RBCवरती सुद्धा
वेगवेगळे अँटीजन प्रेझेंट आहेत. दीज अँटीजन्स गिव्ह राईज टू डिफरंट ब्लड ग्रुप. आणि प्रत्येकाच्या RBCच्या वरती जे अँटीजन आहेत ह्या अँटीजननुसारच आपले ब्लड ग्रुप ठरलेले आहेत. कुणाचा ब्लड ग्रुप A आहे, कुणाचा B आहे, कुणाचा AB आहे, कुणाचा O आहे. ठीक आहे. सो दीज अँटीजन्स गिव्ह राईज टू डिफरंट ब्लड ग्रुप. देर आर मेनी जेनेटिकली डिटरमाइंड ब्लड ग्रुप्स सिस्टीम. आता आपल्या इथं आपल्या वेगवेगळ्या सायंटिस्टनी ह्या ब्लड ग्रुपवरती काम केलं आहे आणि वेगवेगळ्या ब्लड ग्रुप सिस्टीम लॉन्च केले. ठीक आहे. त्यातली पहिली आहे ABO ब्लड ग्रुप सिस्टीम की जी आता आपण सध्या रेफर करतो आहे. RH सिस्टीम ही सुद्धा आपण रेफर करतो आहे. डुफी, किडी, लिव्हीज, P, MNS, बॉम्बे ब्लड ग्रुप एक्सेट्रा. म्हणजे ह्या अँटीजनचा स्टडी करून वेगवेगळे ब्लड ग्रुप तयार केले गेले आणि ह्यातलाच एखादा ब्लड ग्रुप आपला असतो. आणि हा ब्लड ग्रुप काय आहे? आता माझा हा ब्लड ग्रुप A आहे. याचा अर्थ माझ्या ब्लडमध्ये ज्या काय RBC आहेत ह्या RBCवरती कुठला अँटीजन आहे? तर अँटीजन A आहे. माझा ब्लड ग्रुप B आहे. याचा अर्थ माझ्या RBCवरती कुठला अँटीजन आहे? तर B आहे. माझा ब्लड ग्रुप AB आहे. याच्या अर्थ माझ्या ब्लडमध्ये ज्या RBCs आहेत त्याच्यावरती A आणि B हे दोन्ही अँटीजन प्रेझेंट आहेत. माझा ब्लड ग्रुप O आहे. याचा अर्थ अँटीजन A पण नाही आणि B पण नाही आहे. ठीक आहे. असं काहीतरी सायंटिस्टनी शोधायला सुरुवात केली आणि लक्षात आलं की आपल्यामध्ये वेगवेगळे ब्लड ग्रुप आहेत. म्हणजे A आहे, B आहे, AB आहे, O आहे. पुन्हा RH सिस्टीम म्हणजे ही कुठली सिस्टीम झाली? ABO ब्लड ग्रुप सिस्टीम. त्याच्यावर आपल्याला कळतं आपला ब्लड ग्रुप काय A आहे का B आहे. पण पुढचं आहे बघा, A पॉझिटिव्ह आहे की A निगेटिव्ह आहे, B पॉझिटिव्ह आहे की B निगेटिव्ह आहे, AB पॉझिटिव्ह आहे की AB निगेटिव्ह आहे, O पॉझिटिव्ह आहे की O निगेटिव्ह आहे. हे जे आहे हे आपल्याला ह्या निगेटिव्ह पॉझिटिव्ह ही RH सिस्टीमवरून आपल्याला समजतं. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण बघूया ABO ब्लड ग्रुप सिस्टीम. नंतर आपल्याला बघायचं आहे RH फॅक्टर. RH फॅक्टर म्हणजे काय आहे? आता मी थोडंसं इंट्रोडक्शन देतो तुम्हाला. A, B आणि O ब्लड ग्रुप वेर डिस्कवर्ड बाय कार्ल लँडस्टीनर इन 19th century. आता बघा 1900 म्हणजे ह्याला आता 100 वर्ष होऊन गेले. 100पेक्षा जास्त वर्ष होऊन गेले. तर कार्ल लँडस्टीनर हा जो एक सायंटिस्ट आहे ह्यानं हे 3 ब्लड ग्रुप शोधून काढले. कुठले कुठले बघा? ब्लड ग्रुप A, ब्लड ग्रुप B आणि ब्लड ग्रुप O. Later on the blood group AB was discovered by Landsteiner's student DiCastillo and Sturley in 1902. ह्याचेच 2 विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांचं नाव काय बघा? डिकॅस्टिलो आणि स्टुर्ली ह्यांनी 1902 पुन्हा AB ब्लड ग्रुप शोधून काढला. मग याचा अर्थ एकूण ब्लड ग्रुप किती आहेत? तर 4 आहेत. ABO की जे कार्ल लँडस्टीनरनं शोधून काढले. पुन्हा 2 वर्षांनी त्याच्याच विद्यार्थ्यांनी दोन्हींनी AB ब्लड ग्रुप शोधून काढला. Landsteiner was awarded the Nobel Prize and his discovery of human blood group. He found 2 antigens or agglutinogens on the surface of human RBC and named as antigen A and antigen B. He also noticed the corresponding antibodies or agglutinins in the serum called A and B. त्याने लक्षात ठेवलं की हे 2 अँटीजन आहेत. अँटीजन A, अँटीजन B हे RBCवरती असतात आणि त्याच्याच अँटीबॉडी सिरममध्ये असतात. त्या कुठल्या आहेत बघा? त्या अँटीबॉडी त्यानं स्मॉल लेटरनं दाखवलेत. त्याचं नोटिफिकेशन दिलं आहे स्मॉल A, स्मॉल B. हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे. हा चार्ट जरासा डिस्कस करूया आपण आज. ठीक आहे. हे इतके ब्लड ग्रुप आहेत बघा आणि उद्या आपण ह्याची डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन घेणार आहोत. इथं ब्लड ग्रुप दिला आहे ब्लड ग्रुप A. त्याचा जिनोटाईप आहे IAIA किंवा IAIO. अँटीजन ऑन सरफेस ऑफ RBC ज्याचा ब्लड ग्रुप A आहे. आता लक्षात ठेवा आपल्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा ब्लड ग्रुप A आहे ह्यांचा जिनोटाईप जो आहे हा एकतर IAIA आहे. IAIA ह्याला आम्ही म्हणतो आहे होमोझायगस कंडिशन. म्हणजे याचा अर्थ काय? पप्पांच्याकडून IA आला आहे, मम्मीकडून IA आला आहे, त्यामुळे त्याचा A ब्लड ग्रुप आहे. हरकत नाही. आता बघा पप्पांचा ब्लड ग्रुप A आहे. पप्पांच्याकडून काय आला? IA.
मम्मीचा ब्लड ग्रुप ओ आहे, मम्मीकडून आला I0, पण IA आणि I0 हे काय दाखवतात? ब्लड ग्रुप एच दाखवतात. पण ही कुठली कंडिशन? हेट्रोझायगस कंडिशन. समजलं? होमो म्हणजे काय? दोन्ही पण सेम आहेत. होमो म्हणजे सेम, IA ठीक आहे, ब्लड ग्रुप एच झाला. IAIO ब्लड ग्रुप एच झाला. म्हणजे ज्यांचा ब्लड ग्रुप ए आहे एक तर ते होमोझायगस असणार आहेत, त्यांचा जिनोटाईप असणार आहे IAIA, किंवा त्यांचा जिनोटाईप IAIO असणार आहे. ठीक आहे. तर त्यांच्या RBCवरती जो अँटीजन असणार आहे तो एच असणार आहे. त्यांच्या सिरममध्ये कुठल्या अँटीबॉडीज असणार आहेत? तर त्या बी असणार आहेत. समजलं? म्हणजे त्याच्या अपोजिट. आणि अँटीबॉडी दाखवताना आपण स्मॉल लेटरमध्ये दाखवतो, हे खूप इथं इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. बरोबर त्या अँटीजनच्या अगेन्स्ट अँटीबॉडी कुठली असणार आहे? स्मॉल बी असणार आहे. कॅन डोनेट ब्लड ग्रुप 2. आता ज्याचा ब्लड ग्रुप ए आहे हा रक्त कुणाला देऊ शकतोय? ए आणि ए बीला देऊ शकतोय. कॅन रिसीव्ह फ्रॉम आता घेताना कोणाकडून घेऊ शकतोय? ए आणि ओ. समजलं? नेक्स्ट आहे बी, IB किंवा IBIO. ह्याच्या सिरीमध्ये कुठल्या अँटीबॉडी असणार आहेत? अपोजिट, बीच्या अपोजिट काय असणार आहे? स्मॉल ए. कॅन डोनेट ब्लड 2 हा कोणाला देऊ शकतोय रक्त? बीला आणि ए बीला. पण घेऊ मात्र कोणा, त्याला आता डिमांड आहे, गरज आहे, तर तो कोणाचं घेऊ शकतोय? बीचं किंवा ओचंच. ठीक आहे. आता ए बी ब्लड ग्रुप जो आहे हा सगळ्यात मोठा लाभार्थी ब्लड ग्रुप आहे. फक्त दुसऱ्याचं पाहिजे, आपलं मात्र कोणाला द्यायचं नाही. ह्यांचा जिनोटाईप काय आहे बघा? IA आणि IB. आता AB दोन्ही पण आहेत ना, म्हणून ब्लड ग्रुप AB आहे. म्हणजेच काय, ही जी लोकं आहेत AB ब्लड ग्रुपवाले, ह्यांच्या RBCवरती दोन्हीही अँटीजन प्रेझेंट आहेत. आणि हे दोन्ही अँटीजन प्रेझेंट असल्यामुळं बघा, ए पण आहे बी पण आहे, त्यामुळे त्यांच्या सिरममध्ये अँटीबॉडीजच नाही आहेत. त्यामुळे अँटीबॉडी नसल्यामुळं ह्यांना कुणाचंही रक्त चालतं. ठीक आहे. त्यामुळं हे एचं घेऊ शकतात, बीचं घेऊ शकतात, ABचं घेऊ शकतात, ओचं घेऊ शकतात. म्हणून आम्ही ह्याला काय म्हणतो? युनिव्हर्सल ॲक्सेप्टर ब्लड ग्रुप. ठीक आहे. पण हे चिंगोस आहेत, ह्यांना जर ब्लड ग्रुप द्यायचं झालं ते फक्त ABला देऊ शकतात. म्हणजे देताना फक्त ABला आणि घेताना मात्र सगळ्यांचंच. एचं चालतं आहे, बीचं चालतं आहे, AB चालतं आहे, ओ चालतं. हे कार्य असं कारण का त्यांच्या ब्लडमध्ये जे सिरम आहे त्या सिरममध्ये काय नाही आहेत? अँटीबॉडीजच नाही आहेत. समजते? त्यामुळं ह्याला मी काय म्हणलं? युनिव्हर्सल ॲक्सेप्टर ब्लड ग्रुप. नेक्स्ट जो आहे लास्ट ब्लड ग्रुप ओ, युनिव्हर्सल डोनर. ही जी लोकं आहेत ही खूप दानशूर असतात. ह्या ब्लड ग्रुपचं ब्लड सगळ्यांना चालतं. एला चालतं, बीला चालतं, ABला चालतं, ओला चालतं. मग त्याला आम्ही काय म्हणलं आहे? युनिव्हर्सल डोनर ब्लड ग्रुप. आता ह्यांच्यामध्ये जिनोटाईप बघा, ह्यांच्यामध्ये अँटीजन ए पण नाही आणि बी पण नाही. सो IO किंवा I0 असं तुम्ही म्हणा. ॲब्सेंट आहे, दोन्ही पण नाही. त्यामुळे काय आहे? ओ आहे. अँटीजन ए नाही, अँटीजन बी नाही, मग काय नाही? ब्लड ग्रुप कुठलाच नाही. म्हणजेच कुठला आहे तो? ओ आहे. ह्यांच्यावरती अँटीजन काय आहेत? नाही आहेत. म्हणजेच काय? नील. सो बोथ अँटीबॉडी ए आणि अँटीबॉडी इन दी सिरम. पण ह्यांच्या ब्लडमध्ये दोन्हीही अँटीबॉडी प्रेझेंट आहेत, स्मॉल ए स्मॉल बी. हे ब्लड एला बीला ABला ओला देऊ शकतात, पण घेताना मात्र ओचंच. ठीक आहे. म्हणजे ज्याचा ब्लड ग्रुप ओ आहे हा ब्लड देताना सगळ्यांना देऊ शकतो. का देऊ शकतो? कारण ते अँटीजनच नाहीत. पण घेताना मात्र कारण का त्याच्यामध्ये अँटीबॉडीज ए आणि अँटीबॉडीज बी आहेत, स्मॉल बी. त्यामुळे घेताना मात्र ओला, म्हणजे ओला ओचंच ब्लड चालतं, पण ओ मात्र सगळ्यांना रक्त देऊ शकतो. म्हणून त्याला आम्ही काय म्हणलं? युनिव्हर्सल डोनर. आणि ABला आम्ही काय म्हणलं? युनिव्हर्सल ॲक्सेप्टर. समजते? लास्ट पार्ट आपण काय करूया? उद्या बघूया.